दोन्ही बाजू श्रीमंत आहेत, प्रपंच आणि परमार्थ. कोणतीच बाजू महाराजाच्या कमी नाही. का महाराजांचा परमार्थ का श्रीमंतीचा? ब्रह्मांडाचा मालक त्यांच्या घरी. महाराज तुकोबारासारखी श्रीमंती या काही वैष्णवाकडे आली नाही, मी सांगतो तुम्हाला. कारण का महाराज तुकोबारापेक्षा जिजाबाईचा परमार्थ कितीतरी पट्टीनं पुढे दिसतो तुम्हाला. लक्षात घ्या तुम्ही. इतके भक्त आतापर्यंत आलेत सगळे. निवृत्ती हा खांद्यावरी, सोपानाचा हात धरी, पुढे चाले ज्ञानेश्वर आणि मागे मुक्ताई सुंदरी. विठू माझा लेकरू बाळा संगी गोपाळांचा. हे सगळं चिंतन बघा तुम्ही अभंगातलं. कोणी हाताला धरून आहे, कोणी खांद्यावर आहे मान्य, पण एकमेव जिजाबाई असे आहेत महाराज, सगळ्या वारकऱ्याचं रेकॉर्ड तोडलं त्यांनी. ब्रह्मांडाच्या मालकाच्या मांडीवर आणि स्वतः विश्वाच्या मालकाने त्यांचा दोन्ही हाताने पाय उचलावा आणि आपल्या मांडीवर घ्यावा, ही एकाही वारकऱ्याची क्षमता नाही महाराज. ती आमची जिजाबाईची महाराज. काय ताकद आहे, गरीब आहेत त्या, काय ताकद असेल त्याच्यानं. मातोश्री आणा इकडं. नाही रे बाबा तुला काटा काढता यायचा. त्या म्हणला चांगल्या चांगल्याची काटे काढली. हे तर पायातला काटा आहे. पायातला काटा काढण्यामुळं ब्रह्मांडाच्या मालकाने ज्या मातोश्रीचा पाय आपल्या मांडीवर घेतला आणि त्या पायाचं दर्शन आणि कसं काढला ते, हा असं रुतला बाई काटा या आडवाया, नंदाचा कारला होता जोडीदार, होता जोडीदार, आले गोडीला कसा गोड बोलून हा काढीला. बाई बाई रुतला बाई काटा या आडवाया, नंदाचा कारला होता जोडीला, नंदाचा कारला होता जोडीला, होता जोडीला म्हणून मी आले गोडीला, होता जोडीला म्हणून मी आले गोडीला, कसा गोड बोलून काटा काढीला. बाई 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 रुद्रा बाई काटा यार वाटा. ही ताकद आहे. हाय कोणातरी वारकऱ्याकडे असं आलंय महाराज त्यांच्याकडे. इतकी श्रीमंती महाराज आहे. बरं जाऊ द्या, हे जिजाबाईची झाली. 8 सिद्ध्या आहेत आपल्याकडं आणि महागरिमा महिमा प्रतिमा परकमा वैशतो वैशतो लग्न 8 सिद्ध्या आहेत आणि 10 उपसिद्ध्या सांगितल्यात भागवतामध्ये. श्रीमंत भागवताच्या 11व्या स्कंदामध्ये 10 उपसिद्ध्या आल्या. आता त्या कोणत्या? हातानं अखंड भजन करून करून त्याला हस्तसिद्धी प्राप्त होती. अखंड डोळ्यानं प्रभूचं रूप पाहिल्यानंतर त्याला नेत्रसिद्धी प्राप्त होती. अखंड महाराज या वाणीनं भजन करून त्याला वाचसिद्धी प्राप्त होती. वाचसिद्धी. आणि अखंड पंढरीची यात्रा करून त्याला चरणसिद्धी प्राप्त होती. अशा 8 उपसिद्ध्या आहेत. ह्या 10 आणि ह्या 8 18 सिद्धी. तर अनगडच्या फकीऱ्याकडे फक्त 1 सिद्धी होती. 1 सिद्धी. आणि एका सिद्धीच्या बळावर ते जग जिंकाय निघाले. पण भागीरथीनंच मोकळं करून टाकलं महाराज त्यांना. भागीरथीनं एवढंच पीठ आणलं, कोटाऱ्यात टाकलं, शिग लागली, ते पंक्चरच झालं. ते त्यानं म्हणला तुकाराम महाराज तुम्ही खूप मोठे. ए तुकाराम महाराज माझे वडील आहेत म्हणजे, मी त्यांची कन्या आहे. मग तर पायच धरले. त्यानं म्हणला मुलीमध्ये एवढी ताकद आहे, मुलीमध्ये तर महाराजच काय ताकद असं आहे. ज्यांच्या घरातला एक एक सदस्य हा दर्जाचा आहे महाराज, आणि त्यांची ताकद आपण बरतली नाही. महाराज तुकोबारांच्या घरी गरिबी होती म्हणा, का तुझं घर होतं त्यांच्याजवळ? पांढर तोंड्या कुठला आपलं बोल जाऊ नये महाराज. असं काही बोलतात आपलं नाही. महाराज माऊजींना घर नव्हतं म्हणा राहायला. कोण म्हणलं रे? कोण म्हणलं तुला घर नव्हतं? आणि मला सांगा माऊलीच्या नावावर आपण बंगल्यात आहेत. कुणाच्या नावावर आहेत? माऊलीच्या नावावर आपण बंगल्यात आहेत. आणि माऊलीला बंगला नाही. आणि माऊलीला खरंच बंगला असा वाटला असता, माऊली उगाच सहज म्हणले असते, पुण्यामध्ये आले असते आणि उगा म्हणले असते एखाद्या बंगल्याला चल आळंदीला, नीट बंगला आळंदीला आला असता महाराज. पण माऊली म्हणले मला ह्या बंगल्याची गरज नाही. माऊलीनी बंगले तयार केल्यावर काही हे आमच्या माऊलीचे बंगले आहेत महाराज. माऊली म्हणले मला ह्या बंगल्याची गरज आहे. ह्या बंगल्याला काय करायचं? आज हे बंगले आज 800 वर्षापासून उभा आहेत महाराज. हे बंगले आमचे नाही का नाही. हे बंगले उद्या अजून काय काय ख्याती करतील महाराज.
ज्ञानदेव रची भारत गाजीतील भारत महाराज हे ज्ञानोबाराचे बंगलेत महाराज हे. म्हणून माऊली म्हणतात तुकोबाराला गरिबी नाही किंवा माऊलीला गरिबी. मग एवढं खरं ही महाराजाची श्रीमंती. मग महाराज काय मागतात? अरे मला सगळं प्राप्त आहे, सगळं प्राप्त आहे. मग मागत असताना उगा काहीतरी मागावं म्हणून मागतात का? मनशी काही मागा आणि ह्याची देगा पांडुरंगा. उगा म्हणतोस ना मागा म्हणून तुला मागायला लागलो. एकच काम कर, तुझा विसर न व्हावा. बरं महाराज, मी तुम्हाला विसर नाही पडू दिला. तुम्ही काय करताल? दुसऱ्या चरणामध्ये गुण गायन आवडी गुण गायन आवडी हेची माझे सर्व जोडे हेची माझी सर्व जोडे हेची माझे सर्व जोडे हो हेची माझी सर्व जोडे गुण गायना आवडे गुण गायना महाराज म्हणले मी गुण गाईन आवडी. बरं महाराज, काय भजनामध्ये काय बरं ताकद? महाराज म्हणले नाहीतरी सध्या युगामध्ये भजन हेच प्रमाण आहे महाराज. तुकोबाराची शब्द भाषा बघा कशी. तुका म्हणे येते भजन प्रमाण आणि काय थोर पण जाळावी ती. महाराज म्हणले विद्वान आहे का? म्हणले हो. भजन करीत नाही, जाळायचं का? म्हणजे तुझी विद्वत्ता मग भजन कर. कबीरदास महाराज म्हणतात अनाडी दुनिया भजन बिना कैसे तरियो अनाडी दुनिया भजन बिना कैसे तरियो जिंदे बाप को रोटी न देवे मरे बात बचतइयो रामा मरे बात बचतइयो मुट्ठी भर धर के चावल लावे मुट्ठी भर धर के चावल लावे कौवा बाप बुलावे रे भजन बिना कैसे तरियो अनाडी दुनिया भजन बिना कैसे. आणि भजनासारखा आनंदच नाही महाराज. ह्याच्यात काय आनंद आहे महाराज? आपण तर मनमुराद भजन करायचे महाराज. बघा तुम्ही काकड्याला सुद्धा काय आनंद आहे. काकड्याला सुद्धा मस्त काकडा करावा. हा हा मस्त. आणि विशेष महाराज पण भजनामध्ये 2 गुण असावेत, ताल आणि सूर. ते असावं मात्र. आता नसल्यावर विभजन होत आहे पण ते कसं आहे ऐकू वाटत नाही कोणाला. आता नाही ना असो ते गुरुवारी स्वानंद सुख निवासी सुभाष देशमुख गुरुजी आमचे गुरुजी त्यांनी ह्या जगातली कोणती विद्वान तिथं नाही आले असं नव्हतंच बाबा. काय सगळे विद्वान यायचे बास. झाकीर हुसेन पासून तिथं आले गुरुबंधूच होते त्यांचे. ते म्हणलं गुरुजी सगळं अरे म्हणजे त्यांना उठवायचं मी म्हणायचे रात्री. इतकी ताकद त्यांची. एक जण गायक आला जे म्हणला गुरुजी मला भजन करायचं पण तुम्ही वाजवा. मी म्हणलं तुम्हाला काय म्हणता येईल यांच्या पुढे? काय ताकद बघा. आपली अवकात बघून चौकात थांबा जण. मग ते माणसाची लायकीच कळत नाही. तर नाही इलाज असत आहे का नाही. आपल्या डोक्याला टोपी बसणारी घाली जास्त होणार काय का माहिती पण ते नाही. पण गुरुजी म्हणले चला महाराज काय होत. म्हणलं गुरुजी काय आहे त्याला. तरी त्यानं म्हणलो भजन गुरुजीने वाजवलं तरी एवढं म्हणते गुरुजीला गुरुजी कसं काय आपलं भजन बरं वाटलं ना. गुरुजी म्हणजे सगळं छान झालं तुमचं फक्त थोडं कमी आहे तुमच्यात. म्हणले काय? फक्त तुम्हाला तालन स्वर नाही बाकी सगळे काय माती राहिले का आता खाली. हा ताल आणि स्वर भजनामध्ये आनंद मिळतो महाराज हे का नाही. बरं महाराज सांगतात लावणी मृदंग आणि श्रुती टाळ घोष. बाई मास कशीच बाबा चालक ज्याला हे येत नाही ना त्यांनी मस्त प्रमाण आले. तो का म्हणे कसं जसं असेल तसं. कोण्या गात्यात आहे? माथ्यात आहे का? माथ्यातले काय बरं. पण म्हणते आपण बी ऐकतो. अरे पण आपण जे बोलतो ह्याला काहीतरी समर्पकपणा आहे का? कुठंतरी आधार आहे का? निराधारी बरं आपण कुणापुढं बोलायलो आहे का नाही असं बोलणं लक्षात घ्यायला पाहिजे. मग त्याने सांगितलं
भजन हे प्रमाण आहे आणि मी गुण गाईन आणि त्याच्यात अजून एक मध्ये टाकले त्यांनी, मी गुण गाईल पण कशी गाईल, आवडीनं गाईल, आवडीनं भजन करील. नाथ महाराज म्हणतात आवडीने भावे. नाथ महाराज सुद्धा म्हणतात, ज्ञानोबा म्हणतात भाव बळे एरवी भाव पाहिजे. भाव महाराज उग बोला पुंडली कामाचं नाही काय आपलं महाराज, भाव पाहिजे भाव. मग अशा भावानं मी गुण गाईन आवडी आणि हीची माझी सर्व. मग आता तुम्ही जे भांडवल आणलंय ते मला मुळातच लागत नाही तिसऱ्या चरणामध्ये. न लगे मुक्ती धन संपदा, 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 न लगे मुक्ती जन संपदा, संत संग देई सदा, न लगे मुक्ती जन संपदा, संत संग देई सदा. गुणा गाईन आवडी, गुणा गाईन आवडी, गुणा गाईन आवडी, गुणा गाईन आवडी. विठोबा रखुमाई, जय जय विठोबा विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, 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 जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, 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 जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय 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 विठोबा रखुमाई, हरि हरि जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, हरि जय जय विठोबा रखुमाई, जय 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 विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. हरी हेचे दान देगा देवा, तुझा विसरण भावा, गुण गाई नावडी, हेचे माझी सर्व जोडी. न लगे मुक्ती आणि संपदा, संत संग देई सदा, गुण गाई नावडी, हेचे माझी सर्व जोडी. तुका म्हणे गर्भवासी, सुखी घालावी आम्हाशी, गुण गाई नावडी, हेचे माझी सर्व जोडी. विठाला विठ्ठल तुका मैंने गए भयवासी, तुका मैंने गए भयवासी, तुका म्हणे गर्भवासी, तुका म्हणे गर्भवासी, आय सुखे घालावे आमासे, सुखे घालावे आमासे, गुण गायीन आवडे, गुण गायीन आवडे, सुखे घालावे आम्हासे, सुखे घालावे आम्हासे, गुण गाई न आवडे,
सर्व जोडी राम सर्व जोडी मिले सुर मेरा तुम्हारा, मिले सुर मेरा तुम्हारा, तो सुर बने हमारा। सुर की नदिया हर दिशा से, सुर की नदिया हर दिशा से बह के सागर में मिले बादलों का रूप लेके बरसे हल्के हल्के। मिले सुर मेरा तुम्हारा, मिले सुर मेरा तुम्हारा, तो सुर बने हमारा। माझी सर्व जोडे, माझी सर्व जोडी गुण गायला माऊली जय हो हरि गुण गायना आवरे, गुण गाय आवरे। वेळ झाला आपला. हॅलो हॅलो. तो का म्हणे गर्भ सुखी घालावे, वेळही झाला. आईसाहेबांनी एवढं मोठं उभा केलं हे वैभव. अगोदर त्यांच्या चरणावर साष्टांग प्रणिपात. आणि खरंच तुम्ही घरूनही श्रीमंत आहे त्या महाराज, पण ह्यालाच खरं वैराग्य म्हणायचे महाराज. असलेलं सगळं फेकून देऊन येणं, आता नसलेलं कोणी शिका त्याला काय, पण असलेलं फेकून देणं तिला अवघड आहे. पण आईसाहेबांनी तेवढं मोठं खूप श्रीमंती आघात आहे महाराज मुंबईमध्ये. मी जाऊन आलो तिथे त्यांच्याकडे. भरपूर घरी आहे, मस्तपैकी सुविधा सगळ्या आहेत, पण सगळ्याचा त्याग करून आईसाहेब इथं बसल्यात. एवढ्या मुली तयार करतात आणि रोज इथं येतात. विशेष आहे महाराज. भगवान ज्ञानोबा आमच्या आईसाहेबांच्या चरणावर लोटांगण घालून आई मुक्ताई ह्या सर्व संस्थेचं आणि तुम्हा सर्व माता भगिनीचं, पुरुष मंडळांचं, ज्यांनी ज्यांनी आपापल्या पद्धतीने जे दान धर्म मदत केले त्या सर्वांचं कोट कल्याण करू. सेवेला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर माऊली नाराज माऊली ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, हे माऊली ज्ञानेश्वर माऊली. जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल. पुढे 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 उतरे नाही उच्चारी राधिकार ना आपला.